महाड वौर गावात काँग्रेस पक्षाला खिंडार. मावळती वरच्या वाडीने घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत वौर मावळतीवाडी वरच्या वाडीने घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. शिवसेनेने वौर गावाला 2 वेळा सभापती आणि 1 वेळा उपसभापती पद दिले. काँग्रेस पक्षाने एकदाही वौर गावाला सभापती पद दिले नाही. आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरे गटाचे सदा मांडवकर यांचा घेतला समाचार. 52 वर्षात आमच्या गावचा काँग्रेस पक्षाने विकास केला नाही. आम्ही गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला. सूर्यकांत उमासरे. आमच्या डोक्यावरील हंडा कमरेपर्यंत यावा हीच आमची इच्छा. प्रवेशकर्त्या महिलांनी दिली प्रतिक्रिया. आज वौर मावळतीवाडी वरच्या वाडीने प्रवेश केला आहे. येत्या काळात आणखीन 200 मतांचा भूकंप घडवणार. जे 15 रुपये खर्च करू शकत नाहीत ते येऊन 15 कोटींच्या कामांचे भूमिपूजन करत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांचा उबाटा गट आणि सदा मांडवकर यांना टोला. हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ, भरतशेठ आगे, विकासशेठ आगे बढ़ो, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, श्यावर रामचंद्र की जय, सुता की जय, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. महाड मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गणात आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास टाकीत उभाटा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका कायम असून गेली 40 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या वहूर माळवतीवाडीवरची वाडीतील महिला, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाने गावच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी फजंदार हायस्कूलपासून माळवतीवाडी वरची वाडीपर्यंत हजारो ग्रामस्थ महिलांनी आमदार गोगावले यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. खाळू बाजूच्या निनादात आमदार गोगावले यांनी सभास्थानी त्यांना नेण्यात आलं. यावेळी उपस्थित प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना आमदार गोगावले यांनी ही वाडी 40 वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ राहिली, मात्र वहूरमधून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सदस्याला कधी सभापती पद दिले नाही. शिवसेनेने वहूर गावातून पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सदस्याला 2 वेळा सभापती पद व 1 वेळा उपसभापती पद दिले. ते आमच्याशी एकनिष्ठ राहिले नाही. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रायगडमधील शिवसेनेचे आमदार खासदारांना मंत्रिपद दिले नाही तरी चालेल, पण रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला द्या. मात्र त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. काळाचा महिमा अगाध असतो. ज्या काँग्रेस महाडमधील नेत्यांनी ही शिवसेना ही RSSची सेना अशी टीका केली, त्याच लोकांना आज शिवसेनेचा भगवा हाती घ्यावा लागतोय अशी कोपरखळी गोगावले यांनी लगावली. महाड मतदारसंघात 500 कोटीची विकास कामे केली असून वहूर दासगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी गांधारी नदीवरून 15 कोटीचा पाणीपुरवठा योजना राबवत असल्याचं यावेळी आमदार गोगावले यांनी सांगितलं. माजी पंचायत समिती सभापती सदानंद माणगावकर यांचा देखील समाचार घेतलाय. 52 वर्ष काँग्रेस पक्षात आम्ही एकनिष्ठ राहिलो, मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. म्हणून आम्ही आमदार भरतशेठ यांच्या विकासांचा धडाका पाहून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसेनेत प्रवेश घेत असल्याचं गावचे अध्यक्ष सूर्यकांत उमासरे यांनी सांगितलं. तर आमच्या डोक्यावरील हंडा हा कमरेपर्यंत यावा आणि आमची पाण्याची समस्या सुटावी याच हेतूने आम्ही पक्षप्रवेश घेत असल्याचं प्रवेश करणाऱ्या महिला वर्गाने सांगितलं. माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र उर्फ जितूशेठ सावंत यांनी सांगितले की आज 400 मतदारांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मात्र येत्या काळात वहूर गावात आणखी 2 भूकंप घडवणार असल्याचं सांगत ज्यांची 15 रुपये खर्च करण्याची ताकद नाही त्यांनी 15 कोटी पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन केले असा टोला लगावत जितूशेठ सावंत यांनी उभाटा गटासह माजी सभापती सदा मांडवकर यांचे नाव न घेता टोला लगावला. या पक्षप्रवेशावेळी उपजिल्हा प्रमुख विजयाप्पा सावंत यांनी देखील सदा मांडवकर यांचा खरपूस समाचार घेतलाय. या पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ गोगावले,
जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख विजयाप्पा सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, उपतालुका प्रमुख बशीर चिचकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, महाड मुंबई स्थित संपर्क प्रमुख एकनाथ सुकुम, माजी पंचायत समिती उपसभापती सोयबभाई पाचकर इत्यादी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनिक आणि माळवतीवाडीवरची नवनिर्वाचित प्रवेशकर्ते मोठ्या संख्येने व महिला वर्ग देखील यावेळी उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. विकास कामांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी शिकवण जे तुमची सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि मी अपक्ष पंचायत समितीचा सदस्य होतो. मी पण तुमच्याबरोबर त्यावेळेला काही काळ काँग्रेसमध्ये काम केलं. गावाला इकडे आल्यानंतर त्याची काही कारणं होती. ग्रामीण भागामध्ये राहत असताना जवळजवळ बिरवाडीपासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती आमचं गाव. गाड्या नव्हत्या, रस्ते नव्हते, या सगळ्यासाठी. परंतु ज्या वेळेला मी तिकीट मागितली तेव्हा मला काँग्रेसवाल्यांनी तिकीट दिली नाही. मला लोकांनी सांगितलं की तुम्ही अपक्ष म्हणून उभं राहा आणि मला त्यांनी निवडून पण दिलं. पण नंतर मी कधीच आतापर्यंत पाठीमागं वळून पाहिलं नाही. त्याचं कारण मला गावाने पहिला बिनविरोध सरपंच केला पिंपळवाडी गावचा. नंतर पंचायत समितीचा अपक्ष सदस्य मला लोकांनी निवडून दिलं आणि 2 वेळेला मला जिल्हा परिषदचा सदस्य केला आणि दोन्ही वेळेला मी सभापती होतो. 2 वेळेला आरक्षण आलं. आमच्या सौभाग्यवतीला 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य दिलं आणि त्यानंतर प्रभाकर मोरेंची सीट ज्यावेळेला पडली त्यावेळेला मग कसं होणार, काय होणार, कारण तुम्ही सगळे जोरात होतात, कारण तुमचा नेताच जोरात असायचा, त्याच्यामुळे आमची लोक थोडी हवालदिल झाली होती. परंतु गर्वाचं घर नेहमी खाली असतं, लक्षात ठेवा. आता आम्ही 3 वेळेला आमदार झालो. आम्ही कधी गर्व करत नाही. आम्ही जमिनीवरनं चालतो, लक्षात आलं का. माणसाने हवेत चालू नये, तो तेवढा पुरता हवेत उडी मारून परत खाली पडतो. अत्यंत चांगली संधी तुम्ही मंडळींनी त्यावेळेला माणिकरावाने दिली होती. परंतु जनतेच्या मनात काय होतं माहिती नाही. तेव्हा आम्हाला स्वतः आता प्रचाराच्या वेळेला सांगायचं, भरत शेठचं शिक्षण कमी आहे, ते तिकडे जाऊन काय करणार, बरोबर आहे. आता तुमच्यासारखा मी एका सामान्य शेतकऱ्याचा, तुम्ही तरी रस्त्यावर तुमचं गाव जवळ आहे, आमचं काय सांगितलं 15 किलोमीटर अंतर. जर कोण आजारी बाई पडली, पुरुष पडला, डिलिव्हरीची केस असली तर आपला पातेरा जमा करायचा डाळ किंवा डोली. आमच्याकडे डोली नव्हतीच, पातेऱ्याचा डाळ, पण तो मजबूत असतो. एका माणूस डोक्यावरती बरोबर घेऊन चालतो पावसातनं आणि 2-2 तास आम्ही त्या बाईला किंवा त्या माणसाला बिरवाडीला हॉस्पिटलला आणलं. ती जाणीव आम्हाला होती. म्हणून तुम्ही एकही गाव जर रस्त्यापासून कुठल्याही विकासापासून जर राहिला तर मला विचारून घ्या. तर तो काय असू द्या, बोलला असू द्या, बौद्धवाडी असू द्या, आमची भोई समाजाची मंडळी असू द्या, कुणबी समाजाची असू द्या, मराठा समाजाची असू द्या, कुठलीही असू द्या, आमच्याकडे तुझा भाव नाही. परंतु तुम्ही कोण नव्हता तरी पण मला पहिल्या वेळेला 14,000च्या फरकाने निवडून दिलं, दुसऱ्या वेळेला 21,000च्या फरकाने निवडून दिलं आणि तिसऱ्या वेळा पण 21,500च्या फरकाने निवडून दिलं. आता चौकार मारायचा आणि तुम्ही लोक आलेले आहात, त्यामुळे आम्हाला खात्र मला सांगितलं माझ्या कार्यकर्त्यांनी, आम्ही तो पल्ला गाठतोय. 21,000च्या वरतीचं पार आम्ही करणार 100%, त्यामध्ये 1% पण कमी नाही. परंतु आम्ही 35 आणि 40,000चं टार्गेट ठेवलंय. आता सोहेबनी सांगितलं 50,000च्या जवळ. त्याचं कारण हे जे आता प्रवेश होऊ घातलेले आहेत हे ठाम लोक आहेत. त्याचं कारण आम्ही काम करतोय ते बोलतोय. जर आम्ही काम करणार असेल तर आम्हाला काय अधिकार, आम्हाला काय हक्क, जो काम करतो तो. आता मगाशी शिकवणांच्या सौभाग्यतेला गावाने निवडून दिलं, सदस्यपद दिलं, काँग्रेसने सगळं झालं, पण तुम्हाला सभापती नाही केलं. हा लक्षात ठेवा. पण भरत शेठने सदा मांडवकरांना 2 वेळेला सभापती आणि 1 वेळेला उपसभापती दिलं. या गावाचा सन्मान केला. हा कोणा एकट्याचा सन्मान नाही आहे. कारण तुमच्या
गावाने, तुमच्या भागाने, तुमच्या विभागाने जे जितू सावंत आणि त्यांना निवडून दिलं, त्याला 2-2 वेळेला सभापती आणि 1 वेळेला उपसभापती हे शक्य नव्हतं. पाचकर सारख्या एका मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला पण उपसभापती केला आम्ही. का? ती माणसं नाही? तुम्ही माणसं नाही आहे? तुम्ही मगाशी सांगितलं शिगवण, कुणबी आणि मराठा या आपल्यामध्ये कुठेही द्वेषभाव नाही आहे. एकनाथ बघा आमच्यासाठी जीव तोडून काम करतो. ते गीते साहेब बोलतात एकनाथकडे बघायला लागेल मला. बघणार काय तुम्ही? जर तुम्ही मुठ्यावरून चालत असाल तर लोक किती दिवस तुम्हाला सुक्या मुठी करतात? हात तर उघडे करा. तुम्ही हात उघडे केले तर लोक तुमच्या पाठीमागे येतील. खिशात काहीतरी हात घाला. एखाद्यावरती प्रसंग आला, कोण आजारी आहे, कोणाचं ऑपरेशन, कोणाचं ऍडमिशन आहे, कोणाची माता भगिनी आणले, डिलिव्हरीची केस आहे, कधीतरी सांगा. 6 वेळेला तुम्हाला जर लोकांनी निवडून दिलेला असेल, 2-2, 3-3 वेळेला तुम्हाला मंत्री केलेला असेल, तर त्याच्यापेक्षा काय आहे? आम्ही जीवाचं रान केलं होतं, रक्ताचं पाणी केलं आम्ही, पण हरकत नाही आहे. आम्हाला त्याबद्दल कोणावरती काय टीका टिप्पणी करायची नाही. परंतु सदासारखा एक सामान्य कुटुंबातला मनुष्य, दुसरा काही व्यवसाय नाही, उद्योग नाही, नोकरी नाही, धंदा नाही, आणि म्हणून करता आम्ही सगळ्या पक्षाने विचार करायचो किंवा त्याला एखादं चांगलं पद असलं तर त्यातून काही ना काहीतरी माणूस पुढे जातो. असं काय, कारण बरीचशी लोक होती ना आपल्याकडे, असं काय नव्हतं. 10 पैकी 9 सदस्य आपल्याकडे होते. आणि अशा अनुषंगाने रामदासला विचारा किती वेळेला त्याच्यावरती प्रसंग आला आणि भरतशेठ उभा राहिलाय. विचारा त्याला विचारा फक्त. त्याचं कारण दिलेलं कधी काढायचं नसतं, पण थोडी तरी ज्याला जाणीव ज्याला बोलतात, ह्या आमचं म्हणणं आहे. तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर. इंदिरा गांधी मेली म्हणून काय राज्य चालायचं राहिलं का? चालतंय ना. मग नेमकं काय? आज तुम्ही नसलात तरी हजारो लोकांनी आज आमच्या बरोबर प्रवेश केलेल्या शिवसेनेत, हजारो. तुम्ही तर आता येता, अजून प्रवेश व्हायचा आहे, पण हजारो लोकांचा प्रवेश या आठवड्याभरामध्ये. प्रमोदच्या इथं लोणेरेला तर लागोपाठ आपण 3 दिवस प्रवेश घेतले. तुमची सगळी नातेवाईक मंडळी आहेत, करकरे तात्या, शेरके भाऊसाहेब, लोणेरेची उसरगर वाडी, विचारा. म्हणजे ही सगळी का मंडळी येत आहे? काम करतोय. जर आम्ही नुसतं जर आईशाराम केला तर मग गोष्ट वेगळी आहे. काम करणं तर आमचं कर्तव्य आहे, परंतु एखाद्यावरती प्रसंग आला जर आम्ही लोक उभं नाही राहिलो तर ह्या आमदारकीला काही अर्थ नाही, असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. म्हणजे आता जवळजवळ 500 कोटीच्या वरती आपण निधी आणलाय. 500 कोटीच्या वरती पूर्ण मी एकदा बेरीज देऊन तुम्हाला लोकांना सांगतो सगळ्यांना. टोटल म्हणजे गाव, वाडी, वस्ती, सभामंडप, पाण्याची योजना, गटर लाईन, अंगणवाडी, शाळा, मोठे रस्ते, छोटे रस्ते, इतर काही जी काही कामं असतील ही सगळी म्हणजे तुमच्या डोळ्याच्या समोरचंच उदाहरण आहे. मग सांगितलं जिथून ही 4 आणि 4.5 कोटीची 2 गावं कव्हर नव्हती होत. सरकार आपलं, मुख्यमंत्री आपले, पाणी पुरवठा मंत्री आपले आणि आमदार तुमचा. म्हणून काय सांगितलं आम्ही, कारण मला माहिती आहे ना, आज तो माजी सरपंच होता, शॉर्टी, त्याचं नाव काय आपला, जितू बैकर. विचारा माझ्याकडनं किती वेळेला टँकरला पैसे नेले ते त्या गावासाठी, तुमच्या महिलांसाठी. तुम्हाला दिलं का आम्हाला नाही माहिती. त्याला जितूला फक्त विचारा की भरत शेठने आतापर्यंत पाणी पुरवठा करताना सगळे पाण्याचे पैसे भरत शेठच्या खिशातनं दिले, जितू शेठच्या दिले. त्याचं कारण की माझ्या माता भगिनींना एक वेळ घरामध्ये जेवायला 2 घास कमी असले ना तरी आमची महिला भगिनी रागवत नाही, पण पाणी कमी असलं तर मग ती चिडचिडी झाली का पुढाऱ्यांच्या नावाने वाटण वाटायला सुरुवात. आम्हाला माहिती आहे ना काय. म्हणून आम्ही तुम्ही जे काय मागाशी मागणी केलेली आहे ताई परिपूर्ण करून देतो. हे आता तुम्हाला अडचण येणार नाही आहे, कारण दरवेळेला आपल्याला नंतर पाणी तिथं कमी होतं.
मग हा सोन्या असेल, तो जितू त्यावेळेला होता ना तुझ्या बरोबर, हे सगळी मंडळी सदा त्यावेळेला बरोबर असायचा. त्यांना तिथं जाऊन ते पाणी अडवून पाणी वरनं सोडायला लावायचो. आज सुरेशची भानगड, कारण हे वरती राहतात, त्यानं जास्त पाणी सोडलं तर बदल आम्हाला नाही मिळणार. तरी पण तो आपले लोक म्हणून ते लोक पाणी पुढे सरकवायचे. तरी पण शेवटी टंचाई. मग आता आपण काय विचार केला, पुढे न्या. मग पुढे न्या तर तिथून तेवढा पाईपलाईन लागते ना, 4 किलोमीटरला नवीन पाईपलाईन 2 कोटी रुपये. ते पण आम्ही देतोय. पण ज्याला जनाची नाही मनाची तरी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्या झाडाखाली बसतो त्या सावलीच्या झाडाची आठवण ठेवायला पाहिजे. जे आमचे माता भगिनी तांब्यावर पाणी देतात तिची आठवण ठेवायला पाहिजे. कसलं राजकारण करताय तुम्ही लोक? तुमच्यात हिंमत होती काय एवढे दिवस थांबले? कारण तुम्ही लोक आणू शकले. पण गावाने सांगितलं, माझ्याकडे लोक आली दोन्ही गावातली, की आम्हाला ती योजना वरती पाहिजे. आम्ही तत्वता मान्यता दिली. त्या ठेकेदाराला आम्ही सांगितलं, वा रे वा, म्हणजे काम करायचं आम्ही आणि मजुरी खायची तुम्ही, हे आमच्या ह्याच्यात बसत नाही. म्हणून मग आम्ही सांगितलं थांबा जरा, लोकांना पण कळू द्या ना. त्यांनी भूमिपूजन केलं, ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही आणला अशातला भाग होत नाही ना. नियम सांगतो, स्थानिक आमदाराला घेतल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम करायचा नसतो. कारण हे शासनाचे पैसे आहेत, हे तुमच्या ग्रामपंचायतीचे नाहीत का पंचायत समितीचे नाहीत. आणि म्हणून आपण 13 कोटीची योजना नेली. त्या अजून जरी लागले 2 कोटी आता हा बोलतोय ते पण आम्ही देतो केवळ तुमच्यासाठी. लक्षात आलं का? कारण आमच्या महिला जर पाण्याच्या समाधानी झाल्या तर त्या भरभरून आम्हाला मतं करतील. त्या पुढाऱ्यांचं काय घेऊन बसले, म्हणजे खिशात काय पाकिट सरकवलं काय झालं तर ते काय करतील सांगू शकत नाही आहे. पण महिला भगिनी आमच्या तशा करू शकत नाही आहेत. आम्हाला पूर्ण अनुभव आहे. ही आपुलकी आहे, ही आत्मीयता आहे. हे काय सांगतायत आम्हाला? म्हणून मी सांगितलं, भरत शेठ गरिबांचा शेठ आहे, श्रीमंताचा शेठ होता कामा नये. ते आम्ही सगळ्यांना सांगितलंय. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, शिवसेनेचा जो आमदार झाला त्यांनी मुंबईत रूम घेतला, पेट्रोल पंप टाकला, कॉलेज खोलली, सगळं खोललं. एक तरी मुंबईत जर आमचा रूम असला, आज राजीनामा देतो आम्ही. आज राजीनामा देतो. मुंबईत आमचा रूम दाखवायचा कुठं कुठल्याही अख्ख्या मुंबईमध्ये. आत्ताही नवी मुंबईला भाड्याच्या रूम मध्ये आम्ही राहतो. मी पण रूम घेऊ शकलो, 10 रूम घेऊ शकलो असतो. पण घरी भांगड करते बायको अशी. हा, मुंबईला गेला राहायचं कुठं कुठं हॉटेलमध्ये, कुठं काय लेकीकडं. ही वस्तुस्थिती. मग तिला सांगितलं, हे जनता जनार्दन आहे ना, गरीब लोक, हेच आपलं वैभव आहे, हाच आपला रूम आहे असं तू समज. आता लगा तुमचा आमदार लोक हल्ली ग्रामपंचायत सदस्य सांगितले का मागे घेतो, तो घेत नाही. तू नाही ना देत, दुसरीकडे जातो, दुसरीकडे नाही तर अपक्ष उभा राहतो. मंत्री पदाची जबाबदारी आमच्यावर आली होती. नाव होतं 9 लोकांमध्ये पहिल्या. पण आमचे मुख्यमंत्री आम्हाला थोडे अस्वस्थ वाटले. मी विचारलं काय करायचं? बोले शेठ अशी अशी अडचण आहे. बोलो हरकत नाही, मी थांबतो. आणि आम्ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या पायथ्याला राहणारे मावळे आहोत. तानाजी मालुसरे लग्नाचं निमंत्रण द्यायला गेला आणि शिवाजी महाराज अडचणीत आहे सापडले. पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, बोला आधी लगेच कोंडण्याचं आणि मग माझ्या राहण्याचं. 8व्या दिवसावरती लग्न होतं, ते टाकून आपल्या धन्यासाठी गडावर गेला आणि अजरामर झाला. आम्ही त्यातला थोडासा अंश घेतला. मंत्री आजचा उद्या होईल, एवढं काय मोठं नव्हतं. पण या गोरगरिबांना सामोरं जाणारा मुख्यमंत्री आम्हाला हवा होता. ते शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळाला. लक्षात गावासाठी शेडणी केलेले आहेत, आमदार म्हणून केलेले आहेत. 15 वर्ष सातत्यानं या वऊर गावावरती प्रेम केलेला आहे. जिल्हा प्रमुख असल्यापासून 2004ला जिल्हा प्रमुख असल्यापासून या वऊर गावाला झुकतं माप दिलेला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं झाली. मामा तुम्ही काँग्रेसमध्ये होता पण निष्ठावंत होता.
निष्ठेने काँग्रेसचं काम केलं 40 वर्ष. काय पक्ष एके पक्ष विकास कामं हो अगर न हो, परंतु जो नेता तुम्ही निवडलाय त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हे काम तुम्ही केलं. आणि आज आमच्या शेठना घोसाळकर साहेब ज्या लोकांना शेठनी खांद्यावर घेतलं, ज्यांना उचलून वरती घेतलं, अनेकांना शेठनी तशी मदत केली, अनेकांना. परंतु ज्यांना खांद्यावर घेतलं ते नको ते चाळे करायला लागले. ते वाक्य मी उच्चारत नाही, आमच्या माय भगिनी आहेत. नको ते चाळे करायला लागले. शेठ म्हणे गद्दार. आघाडीची तुमची ग्रामपंचायतीच्या मीटिंग झाल्या, भाषण आमच्यापर्यंत पोहोचली. शेठनी गद्दारी केली म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची भाषण काय गद्दारी केली? तुम्हाला पंचायत समितीची उमेदवारी दिली, तुम्हाला सभापती केलं, 3-3 वेळा पंचायत समितीची उमेदवारी, लोकांचा विरोध पदाधिकाऱ्यांचा असताना सुद्धा निवडून आणलं, सभापती केलं. आणि मला ही गद्दारीची व्याख्या काय समजत नाही. पक्षात जो राहतो, जो त्या पक्षाशी बेमानी करतो, तो प्रामाणिक कसा असतो? फौजान कसा असू शकतो? असू शकतो का? पक्षाशी बेमानी करणारा प्रामाणिक कसा असू शकतो? त्याला गद्दार म्हणतात. 2004 ला आमचे मित्र आपले मित्र यांच्या घरी बसलो होतो आम्ही. नारायण राणे तेव्हा शिवसेना सोडून गेले होते. साहेबांनी त्यांची हक्कलपट्टी केली होती. शेठ जिल्हा प्रमुख होते. 2004चा पराभव शिवसेनेचा झाला होता विधानसभेला. शेठ होते, शिवसेनेचे नेते होते, माजी खासदार. मी होतो तालुका प्रमुख म्हणून. काय सांगितलं तिथं? साहेब होय, आम्ही माणिकरावांकडनं पैसे घेतले. आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही पैसे घ्या आणि राष्ट्रवादीचं काम करा. हे प्रामाणिक. त्यांच्याच घरी त्यांच्याच तोंडून साक्षीदार शेठ आहेत. आता अनेक जण म्हणतात बरं गद्दारी कशी केली ते तरी सांगा. एक उदाहरण देतो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक गोष्ट सांगतो. गावचं ग्रामपंचायत निवडणूक लागली, एकत्र बसतो. चिगोण मामा आपण ठरवतो, हा सरपंच, हा उपसरपंच, हे सदस्य. कधी कधी आपण बिनविरोध देतो. पण तो सरपंच ज्या वेळेला गावाचं पण ऐकत नाही, सदस्यांचं पण ऐकत नाही, मग काय करतो आपण? त्या सरपंचाला हटवतो, त्याच्यावरती अविश्वास आणतो. बरोबर? मग त्याच्यावरती अविश्वास आणला, त्याला हटवली तर आपण काय घरदार सोडून गाव सोडून जातो का? महाराष्ट्राचा सरपंच बदलण्याचं काम भरतशेठ गोगावले आणि शिंदे साहेबांनी केलेला. कशी काय गद्दारी? नेता बदलणे म्हणजे गद्दारी नाही. तुम्ही साहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या बैठकीला बसलात, मांडीला मांडी लावून बसलात, ही खरी गद्दारी आहे. ही गद्दारी. साहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी मी काँग्रेस बरोबर जाईन त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. आज वाघूर मावळतेवाडी वरची पार्टी, साहेब 2 पार्टी आहेत तिथं, खालची पार्टी आणि वरची पार्टी, 3 पार्टी. त्यातली वरची पार्टी येथील मला वाटतं सभागृहाचा आपण आता स्टिपल वाढवून भूमिपूजन संपन्न सोहळा केलेला आहे. आणि दुसरा प्रोग्राम म्हणजे इथे या संपूर्ण पार्टीचा महिला मंडळ, मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ या सर्व पार्टीचा जाहीर पक्ष प्रवेश
वेळ अगदी शुभमुहूर्त झालेला आहे, झाल्याच जमाय पण शुभमुहूर्त जवळ आलेला आहे. तर त्या तुम्ही पहिला प्रथम तुमचं सर्व अध्यक्ष असो, मुंबई अध्यक्ष असो, सर्व कमिटी असो, महिला अध्यक्ष असो, कमिटी असो, पक्षप्रवेश करत असल्यामुळे तुमचं मी जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. तर त्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाड, कोल्हापूर, मनगाव आणि महाराष्ट्र राज्याचे पक्षप्रतोद, शिवसेना पक्षप्रतोद आणि शिवसेना उपनेते आमच्या सर्वांचे गळ्यातील ताई तसे लाडके आमदार आदरणीय भरतसिंहजी गोगावले साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी तसं म्हणा गेलं तर साहेब शिगवण साहेबांनी सांगितलं की गेले 40 वर्ष एक पक्षाशी निष्ठावंत एक गाव. आता मधल्या काळामध्ये महाविकास आघाडी झाली, त्याच्याबरोबर ते आपल्या बरोबर होते. आपण एक बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी एक उठाव केला आणि आपण शिवसेना पक्षामध्ये आपली उभी फूट जरी पडली असली तरी शिवसेना खरी कुणाची याचा सुद्धा जाहीर निकाल आपल्या बाजूला लागल्यामुळे आपण शिवसेनेच्या माध्यमातून आणि ही मंडळी आहे तिथंच होती. त्यांनी काय मला वाटतं उभाटा गटात काय प्रवेश केलेला नव्हता, परंतु महाविकास म्हणून त्यांच्याबरोबर होती. परंतु आज जाहीर पक्ष प्रवेश करताना त्यांना जुन्या आठवणी आल्या. परंतु शिगवण साहेब, मी पण तुमच्यावर त्यावेळेस होतो, तर काही काळजी करायचं कारण नाही. मी एक गरीब घराण्यातला शेतकऱ्याचा मुलगा, माझ्या घराण्यात राजकारण नव्हतं. मी फक्त पंचायतच्या माध्यमातून राजकारण करत असताना सन्मान्य आमदार साहेबांच्या आशीर्वादाने इथे कोण मोठा कोण छोटा असं आमदार साहेबांनी मला ती जिल्हा परिषदची तिकीट पण दिली आणि निवडून पण आणलं. त्यामुळं पहिला प्रथम आमदार साहेबांचं मानावे तेवढे आभार किंवा उपकार कमीच आहे. साहेब, या वौर गावाचा तसेही मंडळी आज शिवसेना पक्षात करते नवीन आहे. आजूबाजूची आमची उगवतीवाडीची मंडळी आहे आणि एक दुसरी सूचना पण करायला हरकत नाही. तुलसीदास बरोबर, कारण आपली मीटिंग झालेली आहे. साहेब, थोड्या दिवसात जवळजवळ 200 मताचा पुन्हा भूकंप या वौर गावामध्ये होतो. पुन्हा आपल्याला निमंत्रण होईलच. त्याच्याबरोबर आपला मोहल्ल्यातून सुद्धा जवळजवळ 150 मुलं म्हणजे 150च्या घराचा प्रवेश आहे, ती मंडळी आहे. म्हणजे 2 भूकंप मोठा होणार आहे. म्हणजे जी मंडळी आपल्याला सोडून गेले त्यांच्यावर फार तुमचे उपकार होते. परंतु सर्वसामान्य जनतेने तुम्हाला सोडलेला नाही साहेब. अजून जरी आपल्या विरोधात ती मंडळी असली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात आमदार भरतसिंह गोगावले साहेबच आहेत. परंतु ज्याने आपल्याला धोका दिला साहेब, आमच्या विभागाच्या मिटिंगी होत असताना विभाग प्रमुख बरोबर सांगायचे की एंडिंग पर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु ऐन वेळेला दगा देणारा त्याने आम्हाला त्या ठराविक मंडळीने दगा दिला असं आज त्यांचं काही नाव घेण्याची गरज नाही. परंतु मी आज सांगितलं की वळून तुमच्या आशीर्वादाने ही मंडळी आल्याच्या नंतर काही दिवसात आपल्या सुतारवाडीचा प्रवेश झाल्यानंतर ही मंडळी काही समजतो आहे ती तुम्हाला भेटायला येतील, त्यांचे आम्ही स्वागत करू. परंतु आज फार मोठं वळूरचा असा एक गट आपल्याला भेटलेला आहे, त्यावर पहिल्यांदा आपण यांचं स्वागत करूया. साहेब, वळूर गावामध्ये काय आपण कमी केलेलं नव्हतं. मुलाच्या महिला बसल्यात, यांचा फार मोठा एकच प्रश्न आहे की पाण्याचा. साहेब, तो पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्यासाठी साहेबांनी काय नाही केलं हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेमध्ये दर 55 लिटर मानसिक पाणी हा आपल्याला द्यायचा होता. एकच विनंती आहे साहेबांना, आम्हाला पाणीचे डोक्यावर थांड आहे ते उतारले पाहिजे होती आणि तिच्यासाठी पहिली फाईल जेव्हा मी हातात घेतली, तुम्ही सांगितलं ती चेक कर, तेव्हा आम्ही बसलो तर ती फाईल आपली जवळजवळ 7 कोटीच्या घरात होती. 4.5 कोटी नंतर 7 कोटीवर गेली. पुन्हा आम्ही बसलो, साहेब बोला ह्याच्यात काय आपल्याला ह्या स्कीम मध्ये योग्य पाणी दिसत नाही, लोकांना पिण्यायुक्त पाणी दिसत नाही. साहेब, ते तुमच्या आशीर्वादाने ती फाईल जवळजवळ 13 कोटीच्या घरात गेली आणि 13 कोटी करत असताना साहेबांनी निकषात बसत नसताना आपले सन्माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांच्या केबिनला आमच्या समोर बसून त्याला मंजुरी घेतली. आता तेवढ्यावर राहिले नाही तर नंतर सोमेशेठ आपण तिथून एकदा फायनल केली होती, पूर्वीची होती तिथून. पण काही मंडळींना वाटलं की नाही एवढे जर पैसे खर्च होत आहेत
तर चांगल्या पद्धतीचं पाणी आणखी पुढे जावी 2-4 किलोमीटर आणि तो खारप योजनेवर पूर्ण अधिकार सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचा असताना कोणतरी येतो की ज्याला 15 कोटी सोडावं, 15 कोटी सोडा, 15 रुपये आणले नाही कुठून, ते जर नारळ फोडत असतील म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांनी ठरवलं की तो साहेब जोपर्यंत भूमिपूजन तुमच्या हस्ते होत नाही, पाणी पुरवठा मंत्र्यांच्या हस्ते होत नाही, तोपर्यंत त्या कामाला सुरुवात करायची नाही. पण मी आज ह्या सभेत ग्वाही देतो की त्यांनी गाय मारले म्हणून आपण वासरू मारायचं नाही, तसं म्हण आहे. ह्या सर्व मंडळींना घेऊन थोड्या दिवसातच आपल्याला त्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्याला भूमिपूजन लावायचंय आणि कामाला सुरुवात करून या महिलांनी जो आता मागितलं उगवतीवाडी नाही तर पूर्ण वहूर आणि दासगावसाठी 15 कोटी रुपये सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेले. त्यामुळं तो भूमिपूजन सोहळा लवकरात लवकर घ्यावा आणि आपल्याला त्या कामाची तुम्ही परवानगी द्यावी. कारण त्या दिवशी बीडीओ मॅडम सुद्धा आम्ही बसलो तेव्हा सांगितलंय दोन्ही गावची लोक आणि आपण मंडळी तुमच्या अध्यक्षाखाली मीटिंग करावी, ती लवकरात लवकर करावी ही तुम्हाला मी विनंती करतो. काँग्रेस पक्षात प्रवेश काँग्रेसमध्ये होती, पण आता आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पाण्यासाठी आमच्या गरजा उपलब्ध होत नाही कसल्याच, त्यासाठी आम्ही याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करावी. आमच्या डोक्यावरचा हंडा कमरत आला पाहिजे हीच आमची विनंती आहे, बाकी आमची काय नाही विनंती. सांगायचं म्हणजे एकच की 1972 मी काँग्रेसचा क्रियाशील सभासद होतो आणि आजपर्यंत एवढ्या 52 वर्षात आम्हाला काय मोठंसं काय हे विकास आढळलं नाही. काय फक्त आमचा माजी सरपंच तुकाराम उमासरे हे ज्या वर्षी सरपंच म्हणून ज्या कालावधीत होते त्या कालावधीत जे काम झालं तेवढंच, याच्या पलीकडे काही झालेलं नाही. आणि केवळ मी आजही प्रवेश करतो तो एवढाच की मी आमच्या लोकांना बराच विरोध करत होतो, पण बशीर चितकर यांचं नाव समजल्यानंतर मी माझ्या स्वखुशीने या पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि तो प्रवेश केला आहे तो केवळ एवढ्यासाठी की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही 2 कामं झाली म्हणजे नाही, आणखी जी काही कामं असतील ती आमची व्हायला पाहिजेत आणि केव्हाही आम्ही त्यांना हात धरून शनी ही कामं करून घेणार आहोत, हीच आमची अपेक्षा आहे. जय भवानी, जय शिवाजी, हर विकास आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ. भरतशेठ आगे, विकास शेठ आगे बढ़ो. शिवसेना, शिवसेना.